कारण तुझं नाव सर्वश्रेष्ठ नाव आहे. तुझ्या नावाला आम्ही महिमा देतो, तुला गौरव येतो बाप्पा. ही वेळ हा समय तुझा आहे बाप्पा. हे माझ्या जिवंत परमेश्वरा, आज तुझ्या प्रियजनांची तू भेट घे आणि माझ्या जिवंत तुझं अद्भुत सामर्थ्य प्रगट कर आणि केवळ तुझं आणि तुझं नाव उंचावू दे. तेव्हा माझ्या मुखाला तू स्पर्श कर, माझ्या मुखामध्ये तू वचन घाल, माझ्याद्वारे तू बोल. देवाच्या आत्म्या मला सालकर कृपा दे. तेव्हा माझा रस होऊ दे, तुझी वृत्ती होऊ दे, तुझं नाव उंचावू जाऊ दे, तू गौरव दे. देवाच्या आत्म्या तुझ्या हातात पडतो, तू टाकून दे. देवा संपूर्ण मिटिंगला प्रत्येकाला तुझा रक्त गावतो, भविष्य माझे देवा. आणि शत्रू सेनाचं प्रत्येक कार्य उद्ध्वस्त करतो पवित्र प्रभू ख्रिस्ताने. स्वयंपाकाचा गोंधळ घालणारा आत्म्याला, मन विचलित करणारा आत्म्याला, मन फटकवणारा आत्म्याला मी आज्ञा करतो, पांढरा आज्ञा करतो, येशूच्या आत्म्याने खाऊन रावा शांदा रावा शांदाने तुझ्या सामर्थ्याची, तुझ्या पवित्र आत्म्याची मदत होऊन दे. तुला करू देवा सर्व काही पवित्र प्रभू ख्रिस्ताच्या आत्मा पित्या म्हणतोय. प्रेज द लॉर्ड. बोलो यीशु मसीह की जय. राजाओं के राजा की जय. प्रिय आमचा देव जिवंत आहे. हालेलुया. आमचा देव जिवंत आहे, तो आमच्यामध्ये. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, पास्टर जसं प्रभूने दाखवलेलं आहे की 31 डिसेंबरच्या वेळेस प्रभूने दाखवलं की येणाऱ्या वर्षामध्ये आत्मे जिंकण्याचं काम आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर प्रत्येक मंडळीला काय करणार आहे? सामर्थ्याने भरणार आहे. प्रेज द लॉर्ड. आणि परमेश्वर प्रत्येक मंडळीला त्याचा महिमा प्रगट करणार आहे. बोलो यीशु मसीह की जय. तो प्रियांनो, सुवार्ता हे सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. सुवार्ता हे काय? सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रेज द लॉर्ड सुवार्ता सांगतो, प्रेज द लॉर्ड, कोणाचं नाव उंच होतं? महिमा कोणाला मिळते? आणि त्यानंतर काय होतं माहितीये? काय होतं? सामर्थ्य तुम्हाला आणि मला मिळतं. प्रेज द लॉर्ड. कारण ज्या वेळेस आम्ही येशूच्या नावाला गौरवितो आणि येशू जिवंत असं सांगतो, आणि ज्यावेळेस आम्ही सांगतो की येशूने त्या वधस्तंभावर सैतानाचं डोकं ठेचलंय, प्रेज द लॉर्ड, त्यावेळेस आम्ही कोणाला उंच करतो? प्रेज द लॉर्ड. आम्ही येशूला उंच करतो. आणि जेव्हा आम्ही शब्द इतरांना सांगत असतो, जेव्हा आम्ही संधी पाहत असतो, तुम्ही कोणाला तरी येशू विषयी सांगत, प्रियांनो, जितक्या वेळेला तुम्ही सांगताल, हळू हळू देवाचं सामर्थ्य तुमच्यावर उतरेल. प्रेज द लॉर्ड. आणि एक दिवस तुम्हाला परमेश्वर दाखवेल की तुमच्याद्वारे तो अद्भुत चिन्ह आणि चमत्कार करत. बोलो यीशु मसीह की जय. राजाओं के राजा की जय. प्रियांनो, आज प्रभू म्हणजे प्रभूला काल मी विचारलं, प्रभू कुठला मेसेज हो? प्रभूने सांगितलं सध्या सुवार्ता चालू. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक कष्ट करत आहेत. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक त्याग करत आहेत. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर मला म्हणाला की त्यांना सांग की त्यांचं प्रतिफळ त्यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. जे जे लोक काम करतात सुरुवातीमध्ये, परमेश्वर त्या प्रत्येकाला प्रतिफळ देणार आहे. प्रेज द लॉर्ड. आपण वचनामध्ये जाऊया. प्रेज द लॉर्ड. बोलो यीशु मसीह की जय. मार्क आता 16 अध्याय 15 वचन पाहूया आपण. हा. प्रेज द लॉर्ड. काय येशूची आज्ञा काय ते? संपूर्ण सृष्टीला जाऊन काय करा? सुवार्तेची घोषणा करा. प्रेज द लॉर्ड. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची काय करा? घोषणा करा. ही काय परमेश्वराची तुम्हाला आणि मला काय आज्ञा आहे? प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. ही परमेश्वराची तुम्हाला आणि मला काय आज्ञा आहे की संपूर्ण सृष्टीला जाऊन तुम्ही काय करा? सुवार्तेची घोषणा करा. प्रियांनो, परमेश्वर तो तुम्हाला आणि मला सांगत नाही, तो स्वतः येशू ख्रिस्ताने देखील हे काम केलेले. प्रेज द लॉर्ड. जर आम्ही पाहिलं मार्क याचा पहिला अध्याय आणि 14 वचन आम्ही पाहिलं, प्रेज द लॉर्ड. योहानाला अटक झाली. योहान कोण होता? येशू ख्रिस्ताचा भाऊ होता. प्रेज द लॉर्ड. तो त्याचा नातलग होता. पण असं आम्ही पाहतो येशू ख्रिस्त तेव्हाच काय करत होता? पुन्हा एकदा वचन वाचूया. योहानाला अटक झाल्यानंतर हा. येशू देवाची सुवार्ता गाजवीत गालिलात आला व म्हणाला, काळाची पूर्णता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो यीशु मसीह की जे देवाने केले तेच देव आम्हाला करायला सांगत आहे. हालेलुया. आज ज्यावेळेस आम्ही सुवार्ता करत जातो त्यावेळेस हेच सांगतो की पश्चाताप करा. प्रेज द लॉर्ड. कारण देवाचं राज्य जवळ आलेले. आणि ज्यावेळेस आम्ही
मी सुवार्ता सांगतो, प्रियांनो वचन सांगतो, परमेश्वर म्हणतो की 99 नीतिमानापेक्षा एका अनीतिमानाच्या पश्चाताबद्दल स्वर्गात काय होतो? दिव्य देवदूत आनंद व्यक्त करतात. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर प्रियांनो, जेव्हा तुम्ही आणि मी सुवार्ता सांगतो त्यावेळेस काय होतं? स्वर्गात दिव्य देवदूत काय होतात? आनंद व्यक्त करतात. प्रेज द लॉर्ड. आणि स्वर्गामध्ये आनंद होतो. प्रेज द लॉर्ड. बोलायचं नसेल की तुम्हाला या ठिकाणी कोणी पाहत नसेल की तुम्ही कोणाला तरी सांगताय की येशू जिवंत आहे, येशूने तुझ्या पापासाठी रक्त वाहिले, माझ्या पापासाठी रक्त वाहिले, येशू मेला म्हणून पुन्हा उठलाय. तुम्ही ज्या कोणाला सांगताय त्याला जेव्हा तुम्ही ते सांगत असता, प्रेज द देवाचा पवित्र आत्मा भी तुमच्या बरोबर आहे. बोलायचं नसेल की आणि त्याने तुम्हाला सांगतो संपूर्ण स्वर्ग परमेश्वर काय करतो? सर्व देवदूतांना आज्ञा करतो की त्याच्या पाठीशी जाऊन उभा राहा. बोलायचं नसेल की कारण आम्ही पाहतो की एक आत्मा परमेश्वरासाठी इतका मौल्यवान आहे की येशू वचन आम्ही पाहतो की देवाने स्वर्गातून पृथ्वीवर आला यासाठी की कोणाचाही नाश होऊ नये. देवाने एवढी प्रीती केली की त्याने आपल्या कोणत्या पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याला काय मिळणार? सार्वकालिक जीवन मिळेल आणि कोणाचा नाश होऊ नये. एकाही आत्म्याचा नाश होऊ नये ही स्वर्गीय पित्याची इच्छा आहे. म्हणून आम्ही पाहतो की त्याने स्वतःच्या पुत्राला देखील राखून ठेवलंय, त्याने त्याला देखील पाठवलं. प्रेज द लॉर्ड. पण पित्याची इच्छा काय की कोणाचाही नाश होऊ नये म्हणून पित्याने तुम्हाला आणि मला पाठवलेले. प्रेज द लॉर्ड. पहिली कोणाला पाठवलं? येशूला पाठवलं. प्रेज द लॉर्ड. आता येशूने काय सांगितलं? आता मी तुम्हाला पाठवतो. प्रेज द लॉर्ड. मग त्याने एका वचनामध्ये सांगितलं की माझ्या पित्याने मला पाठवले. प्रेज द लॉर्ड. जसं पित्याने मला पाठवलं तसं मी तुम्हाला पाठवतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर परमेश्वराने तुम्हाला आणि मला कशासाठी पाठवले? सुवार्तेसाठी. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, प्रत्येक आत्मा देवासाठी काय आहे? मौल्यवान आहे. जेव्हा आमचा एखादा भाऊ किंवा एखादी बहीण आम्हाला व्यसनामध्ये किंवा कुठल्या तरी पापामध्ये दिसते आणि आम्ही जाऊन सांगतो की बहीण हे ते तू करते ते चूक आहे, भाऊ हे ते तू करतो ते चूक आहे, बघ तुझ्या पापांसाठी येशू ख्रिस्ताने आपला प्राण दिला आहे. प्रेज द लॉर्ड. आणि ज्यावेळेस आम्ही येशूची प्रीती त्या बहिणीला त्या भावाला सांगतो, प्रेज द लॉर्ड, देवाचा आत्मा त्या ठिकाणी कार्य करतो. प्रेज द लॉर्ड. आणि काय होतं माहितीये? देव आम्हाला त्याच्या सामर्थ्याने भरतो. देव वचनाचा परमेश्वर आहे. प्रियांनो, हालेलुया. हालेलुया. रोम याचा पहिला अध्याय 16 वचन वाचूया आपण. रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 16 वचन वाचूया. काय प्रियांनो, मी अनुभव घेतला की ज्यावेळेस मी सुवार्ता करायला लागलो, प्रेज द लॉर्ड, जेव्हा मला येशू कळाला आणि येशू कळता जेव्हा मी लोकांना सांगायचो, मला त्यावेळेस अभिषेक नव्हता. प्रेज द लॉर्ड. माझ्या फक्त डोक्यात एकच होतं, येशू जिवंत आहे आणि येशूने माझ्या पापासाठी वधस्तंभावर प्राण दिला. प्रेज द लॉर्ड. आणि तो मरणातून पुन्हा जिवंत झाला. जेव्हा मी नोकरी ठिकाणी होतो तेव्हा मी काय करायचो? लोकांना सांगायचो येशू जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही या चर्चमध्ये जा, तिथं तुम्हाला देवाचं सामर्थ्य दिसेल, कारण जेव्हा प्रार्थना होती येशू तिथे येतो. प्रेज द लॉर्ड. आणि येशू त्याचं सामर्थ्य प्रकट करतो. प्रेज द लॉर्ड. अनेक लोकांना सुटका मिळत आहे. प्रेज द लॉर्ड. अंधाऱ्याचे डोळे उघडत आहेत, लंगडे चालत आहेत, बहिरे ऐकत आहेत, मुक्के बोलत आहेत, असं मी त्यांना सांगायचो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हाच माझ्यावर अभिषेक नव्हता. मी काय करायचो? फक्त सुवार्ता सांगायचो, फक्त की येशू जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि तो पापांची क्षमा करतो. प्रेज द लॉर्ड. येशूकडे पापांची क्षमा. ज्यावेळेस मी सुवार्ता प्रयत्न हजारो लोकांना मी सुवार्ता सांगितली, अनेक ठिकाणी अपमान पण झाला. प्रेज द लॉर्ड. पण मी एकच करत राहिलो की नाही, येशू जिवंत आहे, मला काम करायचंय. प्रेज द लॉर्ड. आणि मी सांगत गेलो. माझ्याजवळ एक ब्रदर असायचे आणि ते ब्रदर नावे तुम्हाला माहिती या ठिकाणी वर्शिपला येतात. प्रेज द लॉर्ड. ते माझ्यावर असेल त्यांच्यावर आम्ही सुवार्तेला जायचो. अनेक ठिकाणी ते आशीर्वादित होते आणि प्रभूने त्यांना आशीर्वादित केलेलं होतं. प्रेज द लॉर्ड. पण त्यांच्यावर मी सुवार्तेला जात असताना प्रभूने अद्भुत कार्य केला. वचन काय वाचलं आता? रोमकरास पत्र याचा पहिला अध्याय 16 वचन. कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. प्रेज द लॉर्ड. कारण विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, प्रथम यहुद्याला मग हेलेन्याला, तारणासाठी ती देवाचे सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. काय? देवाचं सामर्थ्य. ज्यावेळेस आम्ही सुवार्ता सांगतो देवाचं सामर्थ्य तुम्हाला आणि मला मिळतो. आणि ज्यावेळेस आम्ही उभं राहतो त्यावेळेस काय होतं? ज्यावेळेस आम्ही एखाद्यासाठी प्रार्थना करतो, येशूचं नाव आम्ही सांगतो की येशू जिवंत, येशू असं करत आहे, येशू त्या पापासाठी प्राण दिलेला, येशू चमत्कार करत आहे, तुझ्या परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीत तू येशूला हाक मार, बघ देव तुझ्या जीवनात कार्य करेल. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या ठिकाणी 1-2 मिनिटाची प्रार्थना करता, प्रेज द लॉर्ड, येशू ख्रिस्त त्या ठिकाणी चमत्कार करतो. हालेलुया. कोण सामर्थ्य पुरवतो?
देव, पण देव सामर्थ्य देण्याअगोदर प्रथम आम्हाला काय करायचंय? सुवार्ता. जेव्हा आम्ही सुवार्ता करू त्यावेळेस आम्हाला काय मिळणार आहे? सामर्थ्य. आज आपण जे काम करत आहोत की आज पेंढा गावामध्ये म्हणा किंवा गोळेगावामध्ये म्हणा किंवा नेवासामध्ये म्हणा, ज्या ठिकाणी आपण सुवार्ता सभा अरेंज केल्यात, प्रेस परमेश्वराचे नेत्र प्रत्येकाला पाहत आहेत. प्रेस प्रत्येक जण काय काय कष्ट करत आहे परमेश्वर पाहत आहे. प्रेस आणि परमेश्वर प्रतिफळ दिल्याशिवाय उद्या आज आम्ही पाहतो पास्तुमनीचं बॅनर लागले. प्रेस आलं, उद्या तुमचे बॅनर लागतील. कारण परमेश्वर प्रतिफळ देणारा परमेश्वर आहे. आलं मी अनुभव घेतला प्रियानो. जर तसं स्वतः सांगत गेलो, लोकांना चर्च मध्ये घेऊन येत राहिलो, प्रभूने अद्भुत कार्य केलं. प्रेज लॉर्ड. आणि प्रभूने माझ्या सामर्थ्याने बोललं आणि प्रभू माझा उपयोग करून घेत आहे. म्हणून आम्हाला असं वाटत असेल की देवाने माझा उपयोग करून घ्यावा, तर प्रथम त्याच्यावर विश्वास ठेवून सुवार्ता करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा आम्ही सुवार्ता करायला उभा राहू, एक दिवस असा येईल की परमेश्वर असा मोठा मान चिन्ह चमत्कार तुमच्याकडे करून घेईल की तुम्हाला कळेल की खरंच प्रभूने मला पण त्याच्या सामर्थ्याने भरलेले. म्हणजे सुवार्ता करणं हे काय आपलं काम आहे. प्रेज लॉर्ड. आणि स्वतः येशू ख्रिस्ताने पण आम्ही पाहतो की सुवार्ता केलेली आहे. प्रेज लॉर्ड. त्याने देवाच्या राज्याची घोषणा केली. आज परमेश्वर तुम्हाला मला सांगत आहे की तुम्ही दाराची घोषणा करा. प्रेज लॉर्ड. तुम्ही देवाच्या राज्याची घोषणा करा. प्रेज लॉर्ड. आणि जेव्हा आम्ही देवाच्या राज्याची घोषणा करू त्यावेळेस काय होणार आहे? देवाचं सामर्थ्य आमच्यावर येणार आहे. प्रेज लॉर्ड. पवित्र आत्मा आम्हावर येईल. प्रेज लॉर्ड. आणि आम्ही पाहतो की त्यानंतर प्रभूचे चिन्ह चमत्कार आमच्याद्वारे करेल. प्रेज लॉर्ड. आम्ही नाव घेऊ तिथे आम्हाला अद्भुत चमत्कार दिसतील. प्रेज लॉर्ड. परमेश्वर आम्हाला मान देते का करत उपयोगात आणेल. प्रेज लॉर्ड. पण त्यासाठी आम्हाला सुवार्ता करणं खूप गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. आणि सुवार्ता करत असताना असं म्हणण्याचा कुठलाही उद्देश नाहीये की कोणी स्टेजवरून सुवार्ता करेल तर त्याच्याद्वारे परमेश्वर ब्लेस करेल. नाही प्रियानो. जो झाडू पण मारेल, प्रेज लॉर्ड, त्या मंदिरामध्ये येऊन किंवा त्या गावात त्या शहरामध्ये तो येशू ख्रिस्ताच्या नावासाठी सुवार्तासाठी झाडू जरी मारला तरी परमेश्वर आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. आणि मी पाहत आहे की या ठिकाणी मंडळी जे त्याग करत आहेत, प्रेज लॉर्ड, की स्वतःचं काम बंद करून प्रेज लॉर्ड देवाच्या सेवेसाठी उभा राहत आहे. प्रियांनो, याला म्हणतात त्यागाचं जीवन. आणि कुठलाही त्याग केल्याशिवाय परमेश्वर आशीर्वाद देत नाही. प्रेज लॉर्ड. तर ज्यांनी या सुवार्ता सेवेसाठी त्याग करत आहे आणि करणार आहे, मी त्यांना लिहून देतो कोऱ्या कागदावर स्टॅम्प पेपर. आता येणाऱ्या दिवसामध्ये परमेश्वर तुमचा महादेतीने उपयोग करेल. प्रेज लॉर्ड. कारण तो असण्याचा परमेश्वर आहे आणि तो दिल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याचं वचन सांगतं आकाश पृथ्वी नष्ट पण त्याचं वचन कदापि नष्ट होणार नाही. प्रेज लॉर्ड. प्रत्येक आत्मा परमेश्वरासाठी काय मौल्यवान आहे. प्रेज लॉर्ड. म्हणून आम्ही प्रयत्न केला पाहिजे की आज मंडळीमध्ये आज आमचे एवढे लोक आहेत. प्रेज लॉर्ड. प्रभूने मला कसं आशीर्वादित केलेलं आहे, माझं जीवन कसं बदललेलं आहे, मी कसा पापातून बाहेर आलेलो आहे, मी कसा आजारातून बाहेर आलोय, मी जाऊन काय केलं पाहिजे? सुवार्ता शेजारच्याला सांगितलं पाहिजे. प्रेज लॉर्ड. जेव्हा आम्ही आमच्या शेजारच्याला जाऊन सांगू की माझ्या जीवनामध्ये ईश्वर हे कार्य केलं, प्रियांनो तुम्ही आत्मा जिंकताल. प्रेज लॉर्ड. तुम्ही बी पेरलेलं आहे. प्रेज लॉर्ड. एक दिवस तिथे फळ आल्याशिवाय राहणार नाही. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून आम्हाला फक्त पित्याची इच्छा पूर्ण करायची. त्याची इच्छा हीच आहे की कोणाचाही नाश होऊ नये. प्रेज लॉर्ड. आणि रोमकास पत्र याचा 15वा अध्याय 16 वचन सांगतं. रोमकास पत्र याचा 15वा अध्याय 16 वचन वाचूया आपण. थँक्यू जीसस. थँक्यू लॉर्ड. हालेलुया जीसस. धन्यवाद. मी परराष्ट्रीयासाठी येशू ख्रिस्ताचा सेवक होऊन प्रेज द लॉर्ड. देवाच्या सुवार्तेचा याजक व्हावे, अशासाठी की परराष्ट्रीय हेच अर्पण पवित्र आत्म्याने शुद्ध होऊन मान्य व्हावे. येशू मसीह की हालेलुया. प्रियांनो, या ठिकाणी संत पौल म्हणतो मी देवाजवळ कुठलं अर्पण आणील? कुठलं अर्पण आणील? परराष्ट्रीय. प्रेज द लॉर्ड. परराष्ट्रीय हेच अर्पण. म्हणजे ज्यावेळेस मी सुवार्ता सांगेल एखादा आत्मा स्वर्गाच्या राज्यातील, हेच माझं अर्पण असेल देवाला. प्रेज द लॉर्ड. आम्ही देवाला काय देऊ शकतो प्रियांनो? करतो तो सोनं माझं आहे. प्रेज द लॉर्ड. चांदी माझं आहे. प्रेज द लॉर्ड. काय देऊ शकतो आम्ही त्याला? काय देऊ शकत नाही. पण या ठिकाणी संत पौल म्हणतो की ज्या वेळेस मी एखादा परराष्ट्रीय प्रेज द लॉर्ड सुवार्ता सांगतो आणि त्याचा आत्मा घेऊन मी येतो आणि देवाला सादर करतो, हेच माझ्यासाठी काय अर्पण आहे. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की. मग तुम्ही काय करत आहात सध्या? प्रेज द लॉर्ड. तुम्ही लोक काय करतात सध्या? तुम्ही लोक नेवासामध्ये, कुकाण्यामध्ये,
जी सुवार्ता सांगत आहे. प्रेस लॉर्ड. काय करतात तुम्ही? देवासाठी अर्पण आणत आहे. बोला येशू मसीह की जय. कोणासाठी अर्पण आहे? देवासाठी अर्पण आहे. प्रेस लॉर्ड. कुठल्या मनुष्यासाठी? तुम्ही कष्ट करताय आणि काय करताय? परराष्ट्रीयांना जाऊन सांगताय की येशू जिवंत आहे, तुम्ही सभेला या, आमचा देव तुम्हाला आशीर्वादित करेल. हेच दर्शवतं तुम्ही स्वर्गीय पित्याला काय करताय? अर्पण सादर करताय. काय करताय? अर्पण. तुम्हाला माहिती पण नाही की कुठल्या अर्पणाचं तारण त्या ठिकाणी झालेलं आहे. प्रेस लॉर्ड. पण कळत न कळत तुम्ही संतोषाने प्रेस लॉर्ड देवाला काय करताय? एक अर्पण सादर करत आहे. प्रेस लॉर्ड. सुवार्ता म्हणजे काय? देवाला अर्पण. प्रेस लॉर्ड. म्हणजे परराष्ट्रीय जेव्हा एखादा आत्मा नवीन घेऊन येतो त्यावेळी देवाला काय केलेलं ते अर्पण दिल्यासारखं आहे. प्रेस लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. योहानेचा पहिला अध्याय 23 वचन वाचूया. योहानेचा पहिला अध्याय 23 वचन. थँक्यू जीसस. थँक्यू होली स्पिरिट. धन्यवाद येशू. योहानेचा पहिला अध्याय 23 वचन वाचूया. तो म्हणाला, यशा संदेष्टाने सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा मार्ग नीट करा, असे अरण्यात ओरडण्याची वाणी मी आहे. प्रेज द लॉर्ड. काय म्हणतोय संत योहान? की परमेश्वराचा मार्ग नीट करा, असं अरण्यात ओरडण्याची वाणी मी आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे आज परमेश्वर तुम्हाला आणि मला उभा करत आहे. प्रेज द लॉर्ड. आणि आम्हाला जाऊन त्या ठिकाणी सांगायचंय. काय सांगायचंय? परमेश्वराचा मार्ग नीट करा. हालेलुया. आणि त्यासाठी परमेश्वर कोणाला उभा करणार आहे? तुम्हाला आणि मला उभा करणार आहे. आम्ही काय घेऊन जातो? जेव्हा लोकांकडे आम्ही सांगायला जातो की येशू जिवंत आहे, काय घेऊन जातो? देवाची वाणी. प्रेज द लॉर्ड. आणि देवाची वाणी घेऊन जातो. मग काय होतं? प्रेज द लॉर्ड. परमेश्वराचा मार्ग नीट करा म्हणजे आम्ही काय सांगतो त्यांना? येशू विषयी सांगतो की येशू हाच काय मार्ग आहे, येशू हाच सत्य आहे आणि येशू हाच जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. बोला येशू मसीह की जय. म्हणजे ज्यावेळेस आम्ही कोणाला तरी सांगतो आमच्या मुखाद्वारे की येशू जिवंत आहे आणि सुवार्ता आम्ही सांगत आहोत, त्या ठिकाणी मी काय करतो? देवाचा मार्ग नीट करण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रेज द लॉर्ड. म्हणजे जे लोक पापामध्ये आहेत, जे बंधनात आहेत, ज्यांचे मार्ग बदललेले आहेत, त्यांना आम्ही मार्गावर आणण्याचं काय करतो? देवाच्या वचनाद्वारे काय करत आहोत? प्रयत्न करत आहोत. प्रेज द लॉर्ड. आम्ही यशायाचं 57 अध्याय 14 वचन वाचूया. थँक्यू जीसस. थँक्यू होली स्पिरिट. धन्यवाद येशू. थँक्यू होली स्पिरिट. यशायाचा 57 अध्याय 14 वचन. अशी वाणी झाली की भरणी घाला, भरणी घाला, भरणी घाला, भरणी घाला, मार्ग तयार करा, मार्ग तयार करा, माझ्या लोकांच्या मार्गावरून, माझ्या लोकांच्या मार्गावरून तेच लागण्याजोगे असेल ते काढून टाका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जे परमेश्वरानं प्रत्येक आत्मा मौल्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. असं समजायचं नाही की आम्ही इथं आलो आणि फक्त आम्हीच परमेश्वराची प्रयोजन होत नाही. प्रियांनो, परमेश्वरासाठी प्रत्येक आत्मा मौल्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. जर आम्हाला वाटतं की तो समजा एखादा भाऊ आहे की तो येशूला ओळखत नाही, पण येशूसाठी तो आत्मा देखील काय मौल्यवान आहे. प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून इथं वचन काय सांगतात? पुण्याचं वचन वाचूया. अशी वाणी झाली की भरणी घाला, भरणी, मार्ग तयार करा, माझ्या लोकांच्या मार्गावरून तेच लागण्याजोगे असेल ते काढून टाका. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आम्हाला सांगत आहे की माझ्या लोकांच्या मार्गावरून तेच लागण्याजोगे आहे ते काय करा? काढून टाका. म्हणजे काय? ज्यावेळेस तुम्ही आणि मी एखाद्या बहिणीला किंवा एखाद्या भावाला सुवार्ता सांगतो की येशू जिवंत आहे आणि या गोष्टी पाप आहेत, त्या पापापासून तू दूर राहा, म्हणजे आम्ही त्यांचे मार्ग. बोला येशू मसीह की राजा के राजा की. म्हणजे आज आम्ही भेंडातील जे काम करते काय करत आहे? लोकांचे मार्गातली अडखळण तेच करण्यासाठी दोन काय करत आहे? काढत आहे. बोला येशू मसीह की राजा के राजा की. प्रियांनो, सुवार्तेमध्ये सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने ते केलं. प्रेज द लॉर्ड. येशूने स्वर्गाच्या राज्याची घोषणा केली आणि आम्ही पाहतो की त्या ठिकाणी त्याने अनेक चिन्ह चमत्कार केले. प्रेज द लॉर्ड. आज ज्यावेळेस आम्ही स्वर्गाच्या राज्याची घोषणा करू, ज्यावेळेस येशू विषयी आणि तारणाविषयी लोकांना सांगू, परमेश्वर त्यावेळेस आमच्याद्वारे पण ते ठिकाणी काय करेल? महान चिन्ह आणि चमत्कार करेल. बोला येशू मसीह की राजा के राजा की. प्रियांनो, म्हणून एक करेन त्याचा 10 अध्याय 33 वचन सांगतो. एक करेन त्याचा 10 अध्याय 33 वचन. तर असे मी सर्व गोष्टीत सर्वांना हा. समजावू इच्छितो. प्लीज. आणि
संत पाऊल सांगत आहे की मी स्वतःच हित पाहत नाही, तर एखाद्याचं तारण व्हावं म्हणून मी काय करतो, माझं हित नाही पाहत. प्रेस मी माझं हित न पाहता एखाद्याचं तारण व्हावं म्हणून मी काय करतो, पुष्कळ जणांचे हित पाहतो. तसे तुम्ही करा. प्रेस आज आम्ही पाहतो प्रियांनो की आमचे बहीण आणि भाऊ, मी पुण्यामध्ये सांगत असतो की खरंच की भेटन टीमला दिवस मी पाहतो एक एन्करेजमेंट आहे. प्रेस एक उत्साह निर्माण होतो की हे लोक काम धंदे बंद करून सुवार्थेसाठी उभा आहेत. प्रेस इथे काम करतातच, पण जेव्हा सुवार्थ सभा आहे त्यावेळेस आम्ही पाहतो, मी डोळ्यांनी पाहिले की अनेक बहीण आणि भाऊ आपलं काम बंद करत आहेत, म्हणजे स्वतःच्या हिताकडे पाहत नाही. आणि उलट काय करतात, परमेश्वर जे चाललं ते अर्पण तिथे देत आहेत. प्रेस ते ऑफरिंग तिथे देत आहेत. कशासाठी, तर लोकांचं तारण व्हावं म्हणून. बोले शिवसे की राजा के राजा की. म्हणजे आज आम्ही लोक जे करत आहोत ते काय, बायबलच्या वचनानुसार काय आम्ही योग्य मार्गावर आहोत. बोले शिवसे की, कारण आपण देवाची प्रिय लेकरं आहोत. प्रेस द लॉर्ड. प्रियांदा आम्ही पाहतो 2 राज्य 5वा अध्याय, आणि आम्ही पाहिलं तर त्यामध्ये आम्ही पाहतो की एक नामान कोडी होता. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या ठिकाणी पाहतो एक मुलगी होती की तिला काय केलेलं आहे, तो गुलाम म्हणून त्या ठिकाणी नेलेलं होतं. प्रेस द लॉर्ड. त्या मुलीची तर डेअरिंग आम्ही पाहिली, पण एक लहान मुलगी आहे ती, तिला गुलाम म्हणून पकडण्यात आलेलं आहे. गुलाम म्हणून ते एका ठिकाणी काम करत आहेत. प्रेस द लॉर्ड. पण त्या ठिकाणी ती काय सांगत आहे, प्रेस द लॉर्ड. काय सांगितलं तिने सांगितली सुवार्ता. प्रेज द लॉर्ड. येशू मसीह की सुवार्ता सांगण्यासाठी आम्हाला काय करायचं, थोडंसं देवाला सांगायचं मला ज्ञान पुरव. प्रेज द लॉर्ड. देवाला सांगायचं तुझी कृपा मला पुरव. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी काय सांगितलं, वचन वाचूया 3रं वचन. ती आपल्या धनीनीच म्हणाली, शेमरोनातल्या संदेशाशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते, त्याने त्याचे कोट बरे केले असते. प्रेज द लॉर्ड. हा एक गुलाम आहे, पण तिची डेअरिंग बघा की ती देवावर तिचा विश्वास, आणि देवावर असला तिचा विश्वास आम्ही पाहिलं. ते एक लहान मुलगी आहे, पण ती म्हणती जर माझ्या धनीच्या गाठ, ती आपल्या धनीनीच म्हणाली, शमरोनातल्या संदेशाशी माझ्या धन्याची गाठ पडती तर किती बरे होते. ती म्हणते की जर या धनीची, जर माझ्या त्या संदेशाची गाठ पडली तर मी तुम्हाला सांगते की त्याचे कोट बरे होईल. बोले शिवसे की. तिने या ठिकाणी काय सांगितली, सुवार्ता सांगितली. प्रेम आज आम्ही पण आमच्या शेजारी पाजारी बस स्टॉपवर जिथं भेटत तिथं लोकांना सांगूया येशू जिवंत आहे. हालेलुया. आणि तो तुम्हाला आरोग्य देत आहे. प्रेज द लॉर्ड. बोले शिवसे की. आम्ही सांगायचा प्रयत्न करायचा, शेकाला सांगायचा प्रयत्न करा, 10 लोक पळत येतील. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी त्या मुलीने डेअरिंग केली की बाबा माझ्या धनीला जर कळलं, मी सांगते की जर माझा धनी त्या संदेशाकडे गेला तर तो बरा होईल. प्रेज द लॉर्ड. आणि बरा झाल्यानंतर त्या संदेश त्यांनी काय केलेला आपण वाचूया 2 राजे 15. प्रेज द लॉर्ड. काय झालेलं आहे, त्या नामांपुढेच काय झालेलं आहे, तारण झालंय. प्रेज द लॉर्ड. तिने शब्द बोलला. प्रेज द लॉर्ड. विश्वासाचे शब्द तिने वापरले की ज्यावेळेस संदेशाची याची भेट होईल त्यावेळेस काय होईल, याचे कोडे जाईल. प्रेज द लॉर्ड. आम्ही पाहतो की त्या ठिकाणी बराच मोठा अध्याय आहे की संदेशाने त्याला काय सांगितलं. प्रेज द लॉर्ड. आम्ही पाहतो की संदेशाने सांगितलं या नदीत जाऊन काय कर, डुबकी मार. प्रेज द लॉर्ड. आणि तो डुबकी मारून आल्यानंतर आम्ही पाहतो की त्या नामान कोडीचं कोण नाहीस झालं. प्रेज द लॉर्ड. कोण बोलला आधी, लहान मुलगी बोलली. प्रेज द लॉर्ड. का बोलली, त्या संदेशाची भेट झाली तर काय होईल, कोण बरे होईल. प्रेज द लॉर्ड. प्रभूने तिच्या शब्दाप्रमाणे कार्य केलं. हालेलुया. कारण तिचा विश्वास देवावर होता. आणि आम्ही पाहतो की त्याचं कोण बरं झाल्यानंतर तो पुढे काय म्हणत आहे, त्याचं कोड बरं झाल्यानंतर आम्ही पाहतो 17 वचन वाचूया. तेव्हा नामान म्हणाला, एवढी तरी निदान कृपा करा की आपल्या दासाला 2 खेचराच्या ओझ्याची माती द्या, कारण आपला सेवक
परमेश्वराशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवास होम बली अर्पिणार नाही की यज्ञ करणार नाही. बोला येशू मसीह की जय. तिने त्या ठिकाणी आम्ही पाहतो तिचं काम केलं. हालेलुया. सुवार्ता सांगितली, देवाने त्याचं काम केलं. प्रेज लॉर्ड. आणि आम्ही पाहतो की तो म्हणतो की यापुढे मी इथं अन्य देवांना होम बली अर्पणार नाही. बोला येशू मसीह की. तर हे जर प्रिय ज्यावेळेस एखादा पेशंट आमच्या इथे आजारी आहे, प्रेज लॉर्ड, आम्हाला कळतं की या एरियामध्ये कुठलातरी पेशंट आजारी आहे, आम्ही जाऊया. प्रेज लॉर्ड. आम्ही प्रयत्न करूया, येशू विषयी सांगूया. आणि ज्यावेळेस येशू त्या व्यक्तीला आरोग्य देईल, काय होईल? तो काय म्हणेल? खरंच येशू जिवंत आहे. बोला येशू मसीह की. प्रियांदा आता गेल्या 15 दिवसापूर्वी मला आरंगाव नगर या ठिकाणी फोन आला. एक परदेशी म्हणून फॅमिली, त्या फॅमिलीला कोणतरी माझा फोन नंबर दिला. त्यांनी सांगितलं की जर तुम्ही या व्यक्तीला फोन लावता तर मी तुम्हाला गॅरंटी देतो की मला अनुभव आलेला आहे, तुमची आई पूर्णपणे बोलवी. तो व्यक्ती म्हणाला 20 वर्ष माझ्या आईच्या त्रासामध्ये आहे, 20 वर्ष त्या आईने झोप घेतलेली नाहीये, 20 वर्ष त्या आईला श्वासोश्वासाचा त्रास आहे ज्याचा डॉक्टर निदान करू शकला नाही. अनेक तांत्रिक मांत्रिकाकडे ते गेले. पण ज्या दिवशी त्यांचा फोन मला आला, प्रथम त्यांना मी हे क्लिअर केलं, मी मनुष्य आहे. हालेलुया. कारण लोकांची अशी टेंडन्सी होऊ नये की नाही का, की हा माणूस नाही नाही नाही, सर्व गौरव येशूला. पहिले त्या बाईला मी सांगितलं, ठीक आहे, त्या भावाला म्हणलं तुला फोन मला मिळालाय, पण करणारा कोण आहे? येशू आहे. मग त्याला सुवार्ता सांगितली की येशू तुझ्या पापांसाठी मेलाय. प्रेज लॉर्ड. प्रथम सुवार्ता. ज्यावेळेस पण मला पहिला फोन येतो त्यावेळेस मी सुवार्ता करतो. प्रेज लॉर्ड. आणि सरेंडर प्रे करून घेतो आणि मग प्रार्थना करतो. त्याशिवाय प्रार्थना करत, फक्त सिरियस पेशंट असेल तर डायरेक्ट प्रार्थना. तर त्यावेळेस मला फोन आला, रात्रीचे 11:30 वाजलेले होते आणि 11:30 वाजता मी त्या बहिणीकडून प्रार्थना करून घेतली. प्रार्थना मी त्याच्याकडून करून घेत असताना देवाची महान उपस्थिती तिच्यावर होती. प्रेज द लॉर्ड. आणि ती प्रार्थना केली, सरेंडर प्रार्थना. मी ते प्रार्थना पण केली नाही. तिला सिस्टर कसं वाटतं तुम्हाला? अहो म्हणले हलका हलकं वाटतंय, एकदम मोकळं झाल्यासारखं वाटतंय. प्रेज द लॉर्ड. म्हणलं हा येशू आहे, त्याचं वचन सांगतो, दोघे किंवा तिघे त्याच्यामध्ये एकत्र होतात, त्यांच्या मध्ये तो काय उपस्थित आहे आणि तोच जिवंत. म्हणलं आता तुम्ही फक्त तुमच्यावर प्रार्थना करून घेतली, आता प्रार्थना केल्यावर काय होते बघा. हालेलुया. आणि ज्या त्या बहिणीसाठी मी प्रार्थना केली, प्रियांनो, देवाचा अद्भुत सामर्थ्य तिच्यावर उतरलं आणि 20 वर्षाची बहिणीला श्वास घ्यायला त्रास होत होता. एका सेकंदामध्ये प्रभूने कार्य केलं, त्या बहिणीला सुटका मिळाली. सर्व गौरव येशू ख्रिस्ताला. आणि मग तिला सांगितलं हा येशू आहे. प्रेज द लॉर्ड. हे येशूने केलंय. प्रेज द लॉर्ड. मी पुण्यामध्ये, तुम्ही नगरमध्ये. प्रेज द लॉर्ड. पण येशू तुमच्यावर प्रेम करतोय. हालेलुया. ती म्हणली खरंच देव जिवंत आहे. हालेलुया. म्हणली मी 20 वर्ष कधी झोपलेले नाही व्यवस्थित, आज मला झोप येईल का? मला सुखाची झोप घ्या. प्रेज द लॉर्ड. आणि प्रियांनो, दुसऱ्या दिवशी त्या बहिणीच्या मुलाचा मला फोन आला. म्हणला दादा साहेब, गुरुजी, मी 20 वर्ष माझ्या आईचं सर्व करून थकलो होतो आणि मी सगळं काय केलं पण कुठं इलाज झाला नाही, पण खरंच येशू जिवंत आहे. जे घडलं रात्री ते अद्भुत घडलं. बोला येशू मसीह की. आणि प्रियांनो, तुझ्या आईने सांगितलं की मला काय वाटतंय, बरं वाटतंय. प्रेज द लॉर्ड. कुणी केलं? पण पहिले मी काय केली? प्रेज द लॉर्ड. पण नंतर त्या भावाने काय केलं माहितीये का? त्याचा सासरा होता. प्रेज द लॉर्ड. आणि त्याच्या सासऱ्याला 8 वर्षापासून मुलगाचा त्रास होता आणि तो जितक्या वेळेला बाथरूमला जाईल त्याला ब्लिडिंग व्हायचं. 8 वर्ष डेली. आता सांगा त्या मनुष्याची काय कंडिशन झाली. त्याने कुठेतरी पाहिलं होतं की हे झालेलं आहे, विचक्राफ्ट कोणतरी केलेलं आहे. मला म्हणलं मैं उनको फोन दो क्या? येशू मसीह की जय. प्रेज द लॉर्ड. मी त्यांना म्हणलो द्या फोन दिला आणि त्या अंकाला पण प्रथम येशू सांगितला. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा त्या अंकाने प्रार्थना केली, प्रियांनो, तत्क्षणी देवाचा सामर्थ्य त्या ठिकाणी उतरलं आणि त्या अंकाला पण प्रभूने आरोग्य दिलं. सर्व गौरव येशू ख्रिस्ताला. येशू मसीह की, राजा के राजा की. प्रियांनो, परमेश्वर महान आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जे जे काम आम्ही देवासाठी करू, देव त्याचं प्रतिफळ दिल्याशिवाय आम्हाला राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला येशू मसीह की. म्हणून प्रियांनो, वचन सांगतो मत्ते याचा 18 अध्याय 14 वचनामध्ये की लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी काय तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. प्रेज द लॉर्ड. वाचूया वचन, वाचूया मत्ते याचा 18 अध्याय 14 वचन.
तसे ह्या लहानातील एकाचाही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गातील पित्याची इच्छा नाही. प्रेज द लॉर्ड. स्वर्गीय पित्याची इच्छा काय? एकाही आत्म्याचा नाश होऊ नये ही स्वर्गीय पित्याची काय इच्छा आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आम्ही सुवार्ता सांगतो तेव्हा कोणाची इच्छा पूर्ण करतो? देवाची इच्छा पूर्ण करतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही या ठिकाणी वचन वाचूया 12:50 मध्ये मत्त्याचा 12वा अध्याय आणि 50 वचन वाचूया. कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे करीतो तोच माझा भाऊ, बहीण व आई. प्रेज द लॉर्ड. स्वर्गातील पित्याची इच्छा काय आहे की कुठल्याही आत्म्याचा नाश होऊ नये. प्रेज द लॉर्ड. आणि आज तुम्ही आणि मी या ठिकाणी सुवार्ता करत आहोत. प्रेज द लॉर्ड. लोकांना सुवार्ता सांगत आहोत. म्हणजे वचन काय सांगतं? प्रेज द लॉर्ड. आम्ही पित्याची इच्छा काय करत आहोत? पूर्ण करत आहोत. आणि पित्याची इच्छा हीच आहे की एकाही आत्म्याचा नाश होऊ नये. प्रेज द लॉर्ड. म्हणजे या ठिकाणी सांगतो की कारण जो कोणी माझ्या स्वर्गातील पित्याची इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ व बहीण आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांदा आम्ही देवाचे लेकर आहोत. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने आमच्यासाठी दिलेले एक कामगिरी आहे. प्रेज द लॉर्ड. हे एक आमच्यासाठी काय देवाने दिलेलं कर्तव्य आहे. प्रेज द लॉर्ड. पण आम्ही सर्व जाणतो पण आम्ही काय म्हणायचंय? संत पौल म्हणतो आम्ही का निरुपयोगी दास. प्रेज द लॉर्ड. प्रियांदा वचन सांगतं जोपर्यंत आम्ही सुवार्ता सांगत नाही तोपर्यंत आमच्यावर सामर्थ्य येणार नाही. प्रेज द लॉर्ड. तोपर्यंत अभिषेक. कारण सुवार्ता कोण सांगतो? सुवार्ता कोण सांगतो? ज्याचा विश्वास आहे की येशू माझ्या पापांसाठी मेला आणि मरणातून तो पुन्हा उठलाय, जीवन झालाय, हे जे सांगतो. प्रेज लॉर्ड. हा विश्वास ज्याचा आहे तोच व्यक्ती काय करतो? सुवार्ता सांगतो. प्रेज लॉर्ड. आणि जो सुवार्ता मी तुम्हाला सांगतो आज एवढे मोठमोठे प्रीचर दिसतात. प्रेज लॉर्ड. आपल्याला अनेक ठिकाणी दिसतात की मोठमोठे देवाचे सेवक आहेत, मोठमोठ्या स्टेजवर ते दिसतात. प्रेज लॉर्ड. पण त्याच्यासाठी त्यांनी पण गल्ली बोळात जाऊन सुवार्ता केलेली. प्रेज लॉर्ड. त्याच्यासाठी त्यांनी पण त्या आत्म्यासाठी गुडघ्यावर प्रार्थना केलेली आहे. प्रेज लॉर्ड. त्यांनी पण त्या लोकांसाठी त्याग केलेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि म्हणून आज ते काय त्या ठिकाणी आहे. प्रेज लॉर्ड. आपण दानिएलचा 12वा अध्याय 3रं वचन वाचूया. जे सूर्य असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळविणारे लोक युगायुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. प्रेज लॉर्ड. पुष्कळ लोकांना धार्मिकतेकडे वळवणारे लोक आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे युगानुयुग चमकतील. प्रेज लॉर्ड. बोला येशू मसीह की. प्रियांनो, ज्यावेळेस आम्ही सुवार्ता सांगतो हळूहळू जस्ट परमेश्वर आमचा उपयोग करून घेतो. प्रेज लॉर्ड. मग हे कानाचं त्या कानाला की बाबा हा भाऊ प्रार्थना करतो, बाबा हे पास्टर प्रार्थना करतात, देव त्यांची प्रार्थना ऐकतोय. हालेलुया. मग लोकांच्या झुंडीच्या मागे येतात. प्रेज लॉर्ड. आणि मग आपण प्रार्थना करतो आणि काय तरी काही चमत्कार होतो. लोक काय होतात? शोधत येतात. प्रेज लॉर्ड. जेव्हा पास्टर होईल 2005 साली 6 साली पुण्यामध्ये आले, त्यांची माझी म्हणजे ते माझ्या नात्यामध्ये लागतात पण त्यांचे माझे जास्त रिलेशन नव्हते. प्रेज लॉर्ड. पण त्यांचा एक मित्र आहे की जो माझ्याकडे यायचा सुषमा हॉस्पिटल मध्ये आणि तो पाहायचा की मी प्रार्थना करतोय ना जागेवर पॅलेस नीट व्हायचा. प्रेज लॉर्ड. प्रार्थना करतोय, लोक असे ओरडत यायचे आणि 1-1 मिनिटाच्या प्रार्थनेमध्ये 8-10 मिनिटाच्या प्रार्थनेत प्रभूचं सामर्थ्य उतरायचं आणि लोकांना अरे माझ्यावर विश्वास बसायचा नाही. प्रेज लॉर्ड. असं कसं होतंय? प्रेज लॉर्ड. मी तर सुवार्ता सांगतोय. प्रेज लॉर्ड. प्रार्थना करतोय, विश्वासानं एक आहे पण विश्वास धरून प्रार्थना करतो. येशू मी असं प्रार्थना करतो, येशू माझ्यावर देवा स्पर्श कर, येशू स्पर्श कर, लेट द पॉवर टच असं करत असं येशू इथे. प्रेज लॉर्ड. आणि इतके महान चिन्ह चमत्कार व्हायचे की माझ्यावर विश्वास नाही. प्रेज लॉर्ड. पॅरिसचे लोक उचलून आणलेले 1-1 मिनिटात चालत गेले. प्रेज लॉर्ड. रडत आलेले लोक. मी केस पेपरला होतो हॉस्पिटल मध्ये, केस पेपर बनवला. केस पेपर काढायला व्यक्ती आला की माझी प्रार्थना लॉर्ड जीसस, तेव्हा मी या लेकराला या बहिणीला या भावाला येशूच्या रक्तामध्ये घेतो, तेव्हा यांचं तारण मागतो येशूच्या नावात. प्रार्थना करायची 1 मिनिटाची. प्रेज लॉर्ड. आणि प्रभू म्हणला बोलवा की लगेच बोलवायचं. प्रेज लॉर्ड. आणि आज बोलवलं. प्रेज लॉर्ड. प्रभू अद्भुत कार्य करायचं. माझ्या लाईनीमध्ये 5 ऑफिसर बसलेले असायचे. किती? 5. पण ते लोक जेव्हा बघायचे ना की पॅलेसचा पेशंट येशूच्या नावात चालला म्हणलं की चालू लागतोय, ती बेड व्हायची. असं कसं आहे? प्रेज लॉर्ड. म्हणतो हे करणारा तो मी नाही. बोला बोला की इतके चमत्कार झाले, इतके
अक्षरशः तुम्हाला सांगतो मी काय करतो, सुवार्ता सांगितली, देवाचं सामर्थ्य आलं, प्रेस लॉर्ड. मग आता कळलं की चिन्ह चमत्काराशिवाय लोक काय करत नाहीत, विश्वास ठेवत नाही. मग मी पळत जायचो लोकांच्या मागं, प्रेस लॉर्ड. आता मला जर रस्त्यामध्ये एखादा दिसला ना मानकेचा गॅपवाला, प्रभूने एकच चमत्कार, 2 चमत्कार असे मोठे केले, प्रेस लॉर्ड, की असा विश्वास वाढला मानक्याच्या बाबतीत, प्रेस लॉर्ड. एक पुणे शहरामधील प्रसिद्ध ज्योतिष्य शास्त्रज्ञ आहे आणि त्या ठिकाणी एका बिल्डिंगवर मी प्रार्थना करण्यासाठी गेलो असताना ती बहीण अशी वाकडी मान तिची, प्रेस लॉर्ड, अशी वाकडी मान. 2 वर्ष ती बहीण, त्या बहिणीची मान वाकडी आणि ती अशी करू शकत नाही, अशी करू शकत नाही. तिला झालता स्पॉन्डिलोसिसचा आजार आणि इतक्या त्रासामध्ये होती आणि ती ज्योतिष शास्त्रज्ञ आहे. आणि मी त्या ठिकाणी प्रार्थनेला गेला असता बघा, जेव्हा सहभागिता असते ना, अभिषिक्त लोकांबरोबर सहभागिता असते ना, अनॉइंटिंग येतो, प्रेस लॉर्ड. जेव्हा अभिषिक्त लोकांबरोबर आम्ही असतो ना, त्यावेळेस काय होतं का, आमची पण अभिषेकामध्ये काय होती, वाढ होती. आणि असं चालत असताना माझ्या बरोबर जे ब्रदर होते नामे, त्यांनी मला सांगितलं, प्रभूचा सेवक आहे ना, ते 2 सेवक असे प्रार्थना करायचे ना, ते फक्त हॉस्पिटल मध्ये गेले ना, काय म्हणायचे नाही, फक्त म्हणायचे माय मास्टर इज विथ मी, प्रेस लॉर्ड, माय लॉर्ड. हे 2 शब्द बोलले ना तर अक्षरशः हॉस्पिटल खाली व्हायचं, प्रेस लॉर्ड. अद्भुत प्रभूचा चमत्कार करा. आणि हे सहसा माझी फुल बॅटरी चार्ज झाली आणि त्या ठिकाणी मी गेलो. तिकडे गेल्यानंतर मी पाहिलं की एका भावासाठी मी प्रार्थना करत होतो, प्रभूने त्याला अद्भुत आरोग्य दिलं. पण ती बहीण तिकडून मला हसते, नामे बदलून मी थांबतो, आम्ही पाहतो ते हसते. अरे म्हणलं आम्ही तर देवाचा गौरवासाठी आलो या ठिकाणी, ही बहीण हसते. आत्म्यामध्ये मी खवळलो, प्रेस लॉर्ड. मग त्या बहिणीला म्हणलं तुम्ही का हसताय, तर ती म्हणले काय नाही, आम्ही बी ज्योतिष शास्त्रज्ञ आहे. म्हणलं व्हेरी गुड, मासा सापडला म्हणलं, प्रेस लॉर्ड. तर ते नामे बदल म्हणले काय, म्हणलं काय नाही आता दाखवतो यांना, प्रेस लॉर्ड. म्हणलं लय हसत होती ना. म्हणलं सिस्टर, म्हणलं ताई तुम्ही ज्योतिष शास्त्रज्ञ, बोले हो. मग तुम्ही काय काय करता. मग त्यांनी सांगितलं की आम्ही पंचांग पाहतो, आम्ही लोकांच्या घराची वास्तुशांती करतो, लोकांच्या घरात त्रास असेल तर आम्ही त्यांना असं असं करतो. सगळं ऐकून घ्यायचं. म्हणजे तुमच्यासाठी केलं का, तुम्ही केलं ना, मग तुम्ही कशाला एवढे त्रास आहे, मला काय त्रास आहे. म्हणलं भयंकर त्रास आहे तुम्हाला, प्रेस आलेले. म्हणजे माझ्याकडे असे लोक येतात तसे येतात, मला एक प्रश्नाचं उत्तर द्या, प्रेस लॉर्ड. म्हणजे तुम्ही पंचांग पाहता, प्रेस लॉर्ड, आणि तुम्ही सांगता की याला मंगळ आहे, याला हे, याला ते सांगता, परफेक्ट देता एकदम काढून, आणि मग परत पती किंवा पत्नी का मारतात, प्रेस लॉर्ड, किंवा त्याचा डायव्हर्स का होतो, उत्तर नाही. म्हणलं काय तुम्ही तर एकदम आकडेवारी काढली ना, परफेक्ट आहे नाही का, मंगळ आहे, नवरा मरल, बायको मरल, मग आता असं केलं असं काय होतंय, परफेक्ट देता ना तुम्ही, उत्तर देताय ना. 5-25 लोक त्या ठिकाणी उभा होते. पण अजून काय करतात, नाही मग ते शांती, घराची शांती करतो. तुमच्या घराची शांती झाली का, हो केलंय ना आम्ही. म्हणलं आता एक काम करा सिस्टर, तुम्ही मगाशी हसलात मला, प्रेस लॉर्ड, तुम्ही हसलात, पण आता मी तुम्हाला सांगतो तुमचे जेवढे तेवढं नावाच मारा, प्रेस लॉर्ड. कारण मी एलियाची प्रार्थना ऐकून काय झालतो, एकदम पॉवरफुल नाही का, म्हणजे आता काय बस फक्त प्रभू झाली, प्रेस लॉर्ड. फक्त देव माझा जिवंत हेच सांगायचं, प्रेस लॉर्ड. आणि त्या ठिकाणी मी पाहतो त्या बहिणीला मी सांगितलं ठीक आहे सिस्टर एवढं सगळं करताय तुम्ही, आता तुम्ही काय करा, मारा आवाज. ती म्हणे कसं काय मारू, कोणाला आवाज मारू, तुम्ही ठरवा. म्हणलं प्रेस लॉर्ड. ते नामे बद्दल माझे ते घाबरले, म्हणजे शेवटी बद्दल काय करतात आता. मी आवेशाने पेटलं, म्हणलं मी प्रार्थना करत होतो, देवाचा अभिषेक होता, ही बाय हस्ती म्हणजे आमची हेट आहे, देवाचा आत्मा, देवाच्या आत्म्याची हेट आहे. म्हणलं आता बघू, प्रेस लॉर्ड. आणि ज्या तिला म्हणलं की तू मार आता आवाज, ती म्हणली नाही आम्ही मारू शकत, का मारू शकत नाही, म्हणजे आम्ही पापे. म्हणलं आला आता मासा पकडला, प्रेस लॉर्ड. म्हणलं माझं येशू ख्रिस्त ना पाप्यांसाठी चाला, प्रेस लॉर्ड. आणि त्याचं तुमच्या आणि माझ्या बापासाठी वाहन आलं, प्रेस लॉर्ड. आणि म्हणलं तुमच्या जेवढे कोटी आहेत त्या कोटीमध्ये आहे का कोण की ज्याने तुमच्या पापाकडे अर्पण केलंय. म्हणे नाहीये, नाही शोधत असतो, शोधून सापडा नाही, म्हणे कोणीच नाही. येशू तुमच्यावर प्रेम करतोय, आज ही देवाची योजना होती की मी या ठिकाणी यावं, प्रेस लॉर्ड. मग तिला म्हणाला आता तू नाही मारत ना आवाज, मी मारतो, हालेलुया. आणि त्या बहिणीला ती बहीण माझ्यापासून 8-10 फूट लांब होती, 5-25 लोक त्या ठिकाणी होते, प्रेस लॉर्ड. आणि मी प्रार्थना सुरू केली. मी तिला एकच सांगितलं, माझा देव म्हणतो हाक मार मी तुला, आणि त्याचं वचन सांगतं दोघे किंवा तिघे त्याच्यामध्ये त्यांच्या मध्ये उपस्थित, प्रेस लॉर्ड. त्या ब्रदरला म्हणलं आता उभा राहा, ते ब्रदर म्हणले आता ब्रदर काय करताय, प्रेस लॉर्ड. म्हणलं उभा राहा, प्रार्थनेला सुरुवात करा, प्रेस लॉर्ड. म्हणलं तुम्ही अन्य भाषेने सपोर्ट द्या, प्रेस लॉर्ड. आणि ज्यावेळेस मी प्रार्थनेला सुरुवात केली, प्रेस लॉर्ड, देवाचा अद्भुत सामर्थ्य त्या ठिकाणी उतरलं.
आणि मी फक्त लेट द पॉवर ऑफ टच म्हणलं बरोबर ती 10-12 फूट माझ्यापासून लांब होती. प्रेज द लॉर्ड. आणि ती दणकून पडली खाली. प्रेज द लॉर्ड. देवाच्या अभिषेकावरती बहीण खाली पडली. त्या ठिकाणी 5-25 लोक उभे होते. प्रेज द लॉर्ड. त्यांनी पाहिलं की मी तर तिला हात लावला नाही. मी येशूच्या नावात प्रार्थना केली. येशूने तिला स्पर्श केला. प्रेज द लॉर्ड. ती बहीण त्या ठिकाणी पडली. पडल्यानंतर सगळ्या लोकांना वाटलं आता काय झालं. म्हणलं काय नाही झालं, माझ्या देवाने स्पर्श केलेला आहे आणि त्या अभिषेकामध्ये ती आहे, तिला अशीच पडू द्या म्हणलं, कोणी डिस्टर्ब करू नका. प्रेज द लॉर्ड. आणि त्यानंतर ती बहीण 15 मिनिटांनी उठली. प्रेज द लॉर्ड. 15 मिनिटांनी उठल्यानंतर ती म्हणती मला कोणी ढकललं. मी म्हणलं सगळे तुझे नातेवाईक येते. प्रेज द लॉर्ड. त्यांना विचार कोणी ढकललं का. प्रेज द लॉर्ड. नाही म्हणलं हा माझा देव आहे. प्रेज द लॉर्ड. की जेव्हा आम्ही हक्क मारतो तो आल्याशिवाय आणि तो जिवंत आहे. प्रेज द लॉर्ड. हेच सांगण्यासाठी परमेश्वराने तुझी माझी आज काय केलेली भेट करून दिली. प्रेज द लॉर्ड. आता तिला मीच म्हणलं तुझी मान चेक कर. प्रेज द लॉर्ड. काय म्हणलं तुझी मान चेक कर. प्रेम ज्या बहिणीने 2 वर्ष मान अशी बी केली नाही अशी केली नाही त्या बहिणीने पूर्ण मान हलवली. त्या बहिणीला सुटका मिळाली. तिला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला ती म्हणली खरंच महाराज. प्रेज द लॉर्ड. मग तिने काय केलं, ते सगळे लोक बघत होते. त्यांना आता आपल्याला नवीन नाहीये, कारण आपल्याला माहिती आहे कोणी आपण नाही, कोणी केलं तो जिवंत त्याने केलं. आपल्याला याच्यामध्ये एवढंच माहिती की देवाचा गौरव, देव जिवंत देवाने हे दाखवलं. त्या बाईला त्या पाहून ते लोक सगळे एक्साइटेड झाले. मी म्हणलं हा येशू आहे. सगळ्यांकडून सरेंडर प्रार्थना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांकडून प्रार्थना. त्या बहिणीने काय केलं, लगेच घरी फोन लावला. अहो बरं चमत्कार झाला, चमत्कार झाला. बरं काय झालं. तिचा मुलगी पळत आली, जावई पळत आला आणि ते ज्योतिष शास्त्रज्ञ सगळे पळत आले. बोले महाराज आलेत. महाराज त्या महाराजांनी बोले माझी मान नीट केली. अरे म्हणलं महाराज मी नाही बाबा. प्रेज द लॉर्ड. मी गेलो जीनची पॅन्ट घालून, हाफ टी शर्ट घालून, थोडीशी दाढी वाढलेली आहे. ते लोक आले सगळे, कुठे महाराज. महाराज का महाराज येशू महाराज बोल येशू मसीह की. आणि मग त्यांना सांगितलं येशू जिवंत आहे आणि येशूच पापांची क्षमा करतो. येशू शिवाय कोणीच नाही. आणि मग तुम्हाला सांगतो त्या बहिणीने एवढ्या लोकांचे कॉन्टॅक्ट दिले. प्रेज द लॉर्ड. एवढ्या लोकांचे फोन आले, एवढ्या लोकांच्या घरात आम्ही गेलो. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभूने अनेक ठिकाणी त्याचा गौरव केला. प्रेज द लॉर्ड. प्रभूने अनेक ठिकाणी त्याचं सामर्थ्य प्रगत केलं. प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा पास्टर वनीलला माझ्या विषयाने का त्यांना असं वाटलं की एवढे चमत्कार कसे होत आहेत. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्यांनी माझ्यासाठी उपवास केला. मला नाही सांगितलं बरं का, माझ्यासाठी उपवास केला त्यांनी की प्रभू हे काय आहे. आणि ते मला वाटतं 1-2 महिन्यांनी मला भेटले परत पुण्यामध्ये. आणि त्यांनी मला सांगितलं ब्रदर मी विचार करत होतो की एवढे चमत्कार कसे होत आहेत. प्रेज द लॉर्ड. तर प्रभूने मला दाखवलं दानियल 12:3. पुन्हा एकदा वाचूया. जे सुज्ञ असतील ते अंतराळीच्या प्रकाशासारखे झळकतील. पुष्कळ लोकांस धार्मिकतेकडे वळवणारे लोक युगायुग ताऱ्याप्रमाणे चमकतील. बोला येशू मसीह की. हे तेव्हा त्यांनी वचन दिलं मला. प्रेज द लॉर्ड. 2006 साली. प्रेज द लॉर्ड. की परमेश्वर जेव्हा आम्ही सुवार्ता सांगतो त्यावेळेस काय होतं, अनेकांना काय करतो धार्मिकतेकडे वळवतो. आणि जेव्हा धार्मिकतेकडे वळतो वचन काय सांगतं की जे धार्मिकतेकडे लोकांना वळतील ते कळतील आकाशातल्या ताऱ्याप्रमाणे युगाने चमकतील. प्रेम खरंच मी सर्व गौरव ख्रिस्ताला देतो. माझ्यात काहीच नाही. प्रेज द लॉर्ड. जे आहे ते सर्व प्रभूच आहेत. मी ज्या ठिकाणी जात आहे पुण्याच्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्रात अनेक ठिकाणाहून परमेश्वर असं अद्भुत बोलणारे मिराकल करत आहे. आणि मला कळत नाही, मी असं ठिकाणी जातो ते लोक सांगतात ब्रदर तुम्ही आज प्रार्थना केली होती फोनवर. प्रेज द लॉर्ड. ब्रदर तुम्ही प्रार्थना केली होती चमत्कार घडला. हे कोण करतंय. येशू. कारण तो वाचण्याचा परमेश्वर आहे. म्हणून ज्यावेळेस आता आज आम्ही लोक सुवार्ता करत आहोत. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी आपण पास्टर वंदनीला काय केलेलं आहे, उभा केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. देवाने उभं केले आणि आपण त्यांना काय करतो स्वतःसाठी सपोर्ट करत आहोत. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर तुमचं आणि माझं श्रम व्यर्थ जाऊ देणार, प्रतिफळ दिल्याशिवाय तो राहणार नाही. प्रेज द लॉर्ड. तर प्रियांनो आता पुन्हा कधी मीटिंग आहे आपली 1 तारखेला मीटिंग आहे. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो खरंच परमेश्वर तुम्हाला खूप आणि खूप आशीष करेल. आज प्रभूने मला काल मी या ठिकाणी येताना म्हणलं प्रभू कुठला मेसेज घेऊ, पण काल प्रभूने मला फक्त सुवार्तेविषयी सांगायला सांगितलं. प्रेज द लॉर्ड. की जो सुवार्ता जो व्यक्ती करतो त्याच्यावर देवाचं सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. जो सुवार्ता व्यक्ती करतो त्याच्याद्वारे परमेश्वर
अद्भुत कार्य करतो. प्रेज लॉर्ड. आणि जो सुवार्ता करतो तो स्वर्गीय पित्याची काय करतो? इच्छा पूर्ण करतो. मनुष्याची नाही, कोणाची? स्वर्गीय पित्याची. आणि जो स्वर्गीय पित्याची इच्छा आम्ही पूर्ण करतो तर दानिएल 12:3 प्रेज लॉर्ड, तुम्ही लपणार नाही. हालेलुया. कारण दिवा कुठे ठेवतात? दिवटणीवर. प्रेज लॉर्ड. तुम्हाला येशू कळालेला आहे. प्रेज लॉर्ड. आणि तुम्ही आता काय करत आहात? जाऊन लोकांना सुवार्ता सांगत आहे. प्रेज लॉर्ड. म्हणजे तुम्ही काय करता? आता प्रकाश देत आहे. प्रेज लॉर्ड. कशासाठी? की इतरांना प्रकाश मिळावा म्हणून. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून या ठिकाणी बसलेले जे जे अंतःकरणाने सुवार्ता करत आहेत, सुवार्ता सभेसाठी प्रयत्न करत आहेत, प्रियांनो येणाऱ्या दिवसामध्ये ते आकाशातल्या ताराप्रमाणे चमकल्याशिवाय राहणार नाही. बोला येशू मसीह की राजा की. तर प्रियांनो आजची नेवासाची मीटिंग आहे, त्या मीटिंग साठी प्रार्थनेत राहा. प्रेज लॉर्ड. आणि पुन्हा प्रभू जसं चालेल तसं. प्रेज लॉर्ड. कोणी कोणाला फोर्स करू नका. प्रेज लॉर्ड. पण एक लक्षात ठेवायचं, देवाची वाणी तुम्हाला आली की मला आज या ठिकाणी एवढी पेरणी करायची, करा. प्रेज लॉर्ड. कारण जेव्हा तुम्ही पेरणी करताल, एक आत्मा जेव्हा मिळतो, एक आत्माचं जेव्हा तार होतं, स्वर्गात दिव्य देवदूत काय करतात? आनंद व्यक्त करतात. आणि त्या ठिकाणी जर आमची कुठली तरी पेरणी असेल, पैशाची असेल, प्रेज लॉर्ड, कदाचित आम्ही खुर्च्या लावायचं काम करत असेल, कदाचित आम्ही झाडू मारायचं काम करत असेल, कदाचित आम्ही कोणातरी ट्रॅक्स देत आहोत, तर प्रियांनो परमेश्वर प्रतिफळ दिल्याशिवाय राहणार नाही. बोलो येशू मसीह की राजा की. पण डोळे बंद करा, सोडून जागेवर उभा राहूया. थँक्यू.